नमस्कार मित्रांनो, हर्षिनी फूड अँड ट्रॅव्हल्स या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील स्पेशल आगरी स्टाईल पिठाने भरलेले मुठ्यांचे कालवण। यामध्ये मुठे कसे साफ करायचे, त्यामध्ये भरण्यासाठी पीठ कसा तयार करून भरायचे यांचे संपूर्ण प्रात्यक्षिक आहे। तरी माझी सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच आमच्या पुढील व्हिडिओचे अपडेट आपणापर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर कमेंट्समध्ये आपले मत मांडायलाही विसरू नका। मित्रहो, मुठे हे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सापडतात। वर्षभर हे मुठे जमिनीच्या आत असतात आणि पाऊस पडल्यावर सुरुवातीचे कोवळे गवत खाण्यासाठी बाहेर पडतात व ते गवत बिलामध्ये नेतात। मग ते पुन्हा शक्यतो बाहेर येत नाहीत। त्यामुळे कोकणातील बहुतांश घरांमध्ये ही मुठ्यांची रेसिपी केली जाते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या खास कोकणी स्पेशल पिठाने भरलेले मुठ्यांची रेसिपीला। सर्वप्रथम मुठ्यांमध्ये भरण्यासाठी पीठ कसे तयार करायचे ते पाहू। त्यासाठी पहिल्यांदा एक कांदा अशा प्रकारे कापून घेऊ। नंतर तव्यावर तांदळाचे पीठ भाजून घ्यायचे। पीठ भाजल्यानंतर आपण जो कांदा कापला होता त्यामध्ये ते पीठ टाकू। तशाच प्रकारे नंतर बाजरीचे पीठही भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर चण्याचे पीठही तशाच प्रकारे भाजून सर्व भाजलेले पीठ एकत्र मिसळून घेऊ। व त्यामध्ये मिरची कोथिंबीर पेस्ट, आला लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला व मीठ टाकून घ्यायचे आहे। हे झाल्यानंतर आता मुठे कसे साफ करायचे आहेत तो पाहू। मुठे साफ करताना ते अशा प्रकारे हातामध्ये पकडून त्याच्या नांग्या तोडायच्या। मित्रहो, मुठे साफ करताना जर त्याला व्यवस्थित पकडला नाही तर त्याच्या फांगड्याने आपल्या हाताला चावू शकतो, म्हणून मुठे साफ करताना व्यवस्थित पकडणे तेवढेच गरजेचे आहे। सर्व मुठ्यांच्या नांग्या काढून झाल्यानंतर पीठ भरण्यासाठी त्याची कवटी बाजूला करून घेऊ। आणि अशा प्रकारे बाजूची घाण काढून घ्यायची आहे। हे साफ करताना मुठ्यांच्या आत आणि कवटीमध्ये असलेल्या डार्क हिरव्या रंगाचा जो पेंदा आहे तो काढून टाकायचा नाही, कारण त्यातच खरी चव असते। नंतर आपण तयार केलेल्या पिठामध्ये तो पेंदा अशा प्रकारे टाकून घ्यायचा।
आणि थोडे पाणी टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचे। लक्षात ठेवा, पीठ जास्त पातळ नाही झाला पाहिजे, जाडच असायला हवा। मुठ्या या खेकड्याची कवटी मोठी आणि पोकळ असते, त्यामुळे त्यामध्ये पीठ भरून ते बनवले जातात आणि हेच खरे कारण आहे मुठ्यांचे कालवण चविष्ट आणि रुचकर होण्याचे। तर अशा प्रकारे मुठ्यांच्या कवटीमध्ये पीठ संपूर्ण भरून घ्यायचा। मग त्यावर त्याचा दुसरा भाग चिकटवायचा। अशा प्रकारे सर्व मुठे भरून घ्यायचे। मुठे भरून झाल्यानंतर थोडे पीठ अशा प्रकारे गोळे करून सुद्धा रश्यामध्ये आम्ही टाकणार आहोत, कारण या रेसिपीमध्ये पीठ खायलाच जास्त मज्जा येते। हे सर्व झाल्यानंतर आता रसा करूया। पहिल्यांदा एक कांदा फ्राय करून घेऊ। त्यामध्ये टाकण्यासाठी टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला टाकून व्यवस्थित परतून घेऊ। आपण पीठ तयार करताना सुद्धा हे सर्व पदार्थ आणि मीठ त्यामध्ये टाकले आहेत, त्यामुळे फोडणीसाठी मसाले टाकताना त्याचा विचार करायचा आहे। मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून एक उकळी घ्यायची आहे। आणि मग त्यामध्ये आपले भरलेले मुठे आणि पीठ अलगद सोडायचे आहे आणि 15 मिनिटे मध्यम गॅसवर शिजवून घेऊ। लक्षात असू द्या, मुठे शिजवताना रसा जास्त हलवायचा नाही, कारण आपल्या मुठ्यांची कवटी आणि मुठ्याचा दुसरा भाग वेगळा होईल। पंधरा मिनिटांनंतर चमचमीत आणि खुसखुशीत कोकणी आगरी स्टाईल पिठाने भरलेल्या मुठ्यांचा रस्सा तयार झालेला आहे। ही रेसिपी आपणास आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला आपला अनुभव शेअर करा। चला या जेवायला।